म्हणलं या लोकांची लेणीत पडायली ना, हा बरोबर. लेणी इद्रूप व्हायली. लेणीचं जे दगड आहे ते चिरत चालल्या, भेगा पडायला, अंतर पडायले आणि काही दिवसानंतर ते ठिसूळ होईल, काही दिवसानं ते कमकुवत होईल. म्हणजे 50 वर्ष लेणी राहणारी 5-10-15 वर्षात ती पडून जाईल. बरोबर. मग आम्ही बौद्ध भिक्खू लेणीच्या पायथ्याला जेवढे आहेत त्यांचं कर्तव्य आहे त्या लेणीच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करणे, अधिकाऱ्यांना बोलणे. त्याच्यानंतर शेत सर्वे नंबर 29 पासून 95 एकर आहे आणि हे बुद्ध लेणीच्या नावानं आहे. बुद्ध लेणीच्या नावाखाली असताना ही 95 एकर पारलं की त्या नाल्यापर्यंत. तर इथं लोक JCB आणून साफसूफ करायले, डुप्लिकेट कागदपत्र 7-12 बनवायले. कोणी आले त्यांना ते दाखवतात, हे बघा आमचे कागद. त्याच्यावर बऱ्याच चुका आहेत त्या 7-12 आणि काही तर जे आता कब्जे करतात त्यांची तर ती जमीनही नाही, ती इथले नाहीतही नाही, औरंगाबादचे नाहीतही रहिवासी, काही तर जावई म्हणून आलेले आहेत. सासऱ्याच्या जमिनीवर काही लोक आहेत, मग त्यांच्या जमिनी एवढ्या कशा? आणि प्रशासन इकडे काहीच गंभीर दखल घेत नाही. प्रशासन कुठलंच लक्ष देत नाही. प्रशासन कुठलाच कर्मचारी इकडे येऊन पाहत नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही. दररोज राजरोसपणे 5-50 ट्रक इथून मुरुम चोरी जातो, मुरुम चोरी चालला. कोणी लक्ष देत नाही. त्या गाड्यावर नंबर नाही ना, कोणाला विचारलं तर ते कोणी कोणाला काही सांगायला तयार नाही. मग अशा प्रकारे त्या जमिनी पूर्ण JCBच्या सहाऱ्यानं, पोकलॅनच्या सहाऱ्यानं पूर्ण फोडून नदी नाले सगळे प्लेन करत आहेत, लेवल करत आहेत, नाले पण लेवल करत आहेत. दुसरी गोष्ट, इकडं काही लोक पाझर तलावाच्या स्कीमा आहे ते म्हणतात, तर लेणीच्या पायथ्याचा पाझर तलावात येतच नाही. कारण पाझर तलाव केला तर सगळा गाळ, काळी माती वरून सगळी खाली येते पाण्याच्या प्रवाहामध्ये आणि दगडच उघडी पडतात. उद्या मग ते दगड काही वरून खाली असे गरंगळीत येतात. आता काल एक दगड खाली वरून आला, तुम्ही तिथं जर पाहायला जाऊन या रोडला वरून तो खाली पडला दगड ऑटोमॅटिक. हो.